नांदेडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. 48 तासात जवळपास 31 जणांचा मृत्यू झालाय. आरोग्य यंत्रणा कुठेतरी ढिसाळ झाली राज्यामध्ये. महाराष्ट्राच्या विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्याचा कायदा करावा आणि आरोग्याचा कायदा हा बंधनकारक असावा. मग शासकीय रुग्णालय असतील की प्रायव्हेट रुग्णालय असतील, या ठिकाणी कोणाचाही जीव जाता कामा नये, पैशाअभावी त्याचा जीव जाता कामा नये. इवन औषध मिळाली नाही तिथं टेक्निशियन नाही, तिथं डॉक्टर नाहीत, अशी व्यवस्था नाही. कारण की शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येक मनुष्य जीवनाचा तो अधिकार आहे. पण महाराष्ट्रातलं BJP प्रणित येड्यांचं सरकार हे लोकांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे. पहिले ज्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः राज्याचे राहतात त्या ठाण्यामध्ये लोकांचा जीव गेला. आता नांदेडमध्ये तर रेकॉर्ड ब्रेकच झाला. 38च्या वर त्या ठिकाणी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंतचा जीव गेलेला आहे. त्याचा आम्ही या सरकारच्या कामकाजावर आमचा निषेध आहे. आणि सरकार हे स्वतःसाठी जगते आहे, जनतेसाठी नाही. आणि या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव जातो आहे. आपण पाहिलं असेल की मी 2 दिवसा पहिले सांगितलं होतं की निर्मल भवनमध्ये दलाल लोक सरकारने बसवून ठेवलेत. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी अभाव दिले जातात. त्याचं आमच्याजवळ सगळे रेकॉर्ड आमच्याजवळ आहे आणि त्या आधारावरच आम्ही बोलतो. विधानसभेतही मुद्दे आम्ही काढणार. जनतेच्या पैशाची लूट करून जनतेच्या जीविताशी खेळणारं हे सरकार, या सरकारला आता माफी नाही. आणि त्या दृष्टिकोनातून या सरकारने अजूनही थोडा वेळ आहे. या राज्यामध्ये ज्याप्रमाणे राजस्थाननी आरोग्याचा कायदा आणला तसा आणावा आणि लोकांच्या जीविताशी खेळू नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नाही तर पूर्ण राज्यभर लोकांचा अशा पद्धतीचा जीव शासकीय रुग्णालयात देण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं भाजप प्रणित येड्याचं सरकार करत असेल तर काँग्रेस पक्ष पूर्ण राज्यभर आंदोलन करेल. ठाण्यातली घटना काही दिवसांपूर्वीच अशी समोर आली होती आरोग्य, त्या पाठोपाठ आता नांदेडची घटना. ठाण्याच्या घटनेने कुठेतरी खबरदारी घेतली असं वाटतं? बिलकुल. हे सरकार दळभद्री सरकार आहे, वेदनाहीन सरकार आहे. आणि या सरकारला कोण मेलं कोण वाचलं त्याचं नाही. कारण की हे सरकार गुजरातच्या 2 माणसासाठी काम करते आहे आणि त्याच्यासाठीच जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि त्याच्यामुळे या सरकारला महाराष्ट्राच्या जनतेची कुठलीही काळजी नाही. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे. 1 सप्टेंबरपासून पिण्याचे पाण्याचे टँकर राज्यात सुरू झालेले आहे. अजूनही सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आहेत. तरुणांना खऱ्या अर्थानं कायम बेरोजगार आणि त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करते आहे. आपण पाहिलं की कॉन्ट्रॅक्ट बेसला मोठ्या प्रमाणात नोकर भरती करायचा निर्णय हे सरकार करते आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये कलेक्टरनी आदेश काढलेत. काही तहसीलदार कॉन्ट्रॅक्ट बेसला माजी तहसीलदार कॉन्ट्रॅक्ट बेसला घ्यायला लागले. राज्याच्या महसूल मंत्र्यालाच माहिती नाही की अशा पद्धतीने चाललेलं आहे. मग 4 दिवसानंतर त्याच्यावर स्टे देण्याचं काम राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य ह्या सरकारमध्ये चाललं काय, सरकारला कळत नाही, प्रशासनाला कळत नाही आणि जनता वाऱ्यावर. त्याच्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये ही सरकारच आता लायक राहिलेली नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना झालेली आहे. आणि म्हणून या भाजप प्रणित येड्याचं सरकार हे केव्हा जाते अशा पद्धतीची वाढ महाराष्ट्राची जनता पाहते. मुंबईतल्या 4 जागेंसह शिर्डीच्या जागेवर देखील ठाकरे गटानं दावा केला आहे. काय भूमिका काँग्रेसची किंवा आघाडीची? बघा, मेरिटप्रमाणे या सगळ्या गोष्टी जागांचा निर्णय केला जाईल. आणि आम्ही सुरुवातीला सांगितलं काँग्रेस पक्षाकडून भूमिका तीच मांडलेली आहे. कारण की भाजपला कुठल्या हालतीत, कारण की देश विकून देश चालवणारी जी व्यवस्था आज केंद्रामध्ये बसलेली आहे, एक तानाशाह हुकुमशाह सरकार जे बसलेली आहे, या सरकारला सत्तेतून काढून या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवणं ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि मग मेरिटच्या आधारावर निर्णय घेऊन ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा कॅन्डिडेट मेरिट असेल त्याला तिकीट देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवार सोबत आलेले असले तरी पण भाजपच बॉस असल्याचं फडणवीस म्हणतात. आहेच ना, ते आपण मंत्रिमंडळाचे निर्णय फडणवीसच घेतात आहेत. मुख्यमंत्री किंवा जे फार आमच्या सरकारमध्ये तोरा दाखवणारे आताचे उपमुख्यमंत्री
ते आता इकडे आवाजच बंद झाला. त्याच्यामुळे फडणवीस म्हणतात त्याच्यात असत्यता कुठं आहे? सत्यता आहे. वंचितला घ्यावं, आघाडीत घ्यावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर वारंवार करतायत. मात्र इंडिया आघाडीत त्यांना घेतलं जात नाही. कुठेतरी काँग्रेसचा अडसर आहे असा त्यांचा आरोप आहे. काँग्रेसची भूमिका कधी स्पष्ट होईल? मला हे कळत नाही. हा गैरसमज पसरवण्याचं कुठलं कारण नाही. काँग्रेसने नेहमी एक भूमिका व्यक्त केलेली आहे की जो काही प्रस्ताव असेल असं मीडियाला बोलवून कुठली मैत्री केली जात नाही किंवा अलायन्स केलं जात नाही. आपल्याला जे काही प्रस्ताव असेल त्यांनी द्यावा आणि त्याच्या आधारावर चर्चा करून मग आम्ही मीडियाच्या समोर येऊ आणि आम्ही आमचा अलायन्स डिक्लेअर करू. पण असं मीडियाला बोलून वारंवार हे जे चाललेलं आहे ते मला कारण की आमच्याकडे त्यांचा प्रस्ताव नाही, कुठली चर्चा नाही, मग फक्त बोलायचंच अशा पद्धतीचं चाललं असेल तर तो त्यांचा विषय. ते महान नेते आहेत. त्या महान नेत्यांबद्दल काँग्रेस पक्ष चर्चा करायला अशी चर्चा वायफळ चर्चा करायला काँग्रेस ते पक्षाला सातत्याने आरोप देखील करतात अरे की काँग्रेस त्यांनी लगाम जी आहे ती राष्ट्रवादीच्या किंवा शरद पवारांच्या हातात आहे. काँग्रेसची लगाम कोणाच्या हातात आहे? काँग्रेसच्या श्रेष्ठींच्या हातात आहे. चुकीचा आरोप करून एकीकडे देश वाचवण्यासाठी मला घ्या असं म्हणता, मग असं बोलून काँग्रेसला बदनाम करून देश खाईत टाकायचं काम चाललेलं आहे का? याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. काँग्रेसने इतके वर्ष या देशाचं संविधान सांभाळले, लोकशाही सांभाळली. आज देशाचं संविधानच संपत येत आहे आणि अशा वेळेस अशा फालतूचे बेफजूल आरोप करण्यात काही अर्थ नाही. मी राज्याचा प्रदेश अध्यक्ष आहे, माझ्याकडेही प्रस्ताव नाही, केंद्रीय आमच्या अध्यक्षाकडेही सुद्धा प्रस्ताव नाही. त्याच्यामुळे जो काही पत्रव्यवहार त्यांनी मधल्या काळात केलेला होता त्या पत्रव्यवहारात त्यांनी अशी कुठलीही भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र दिलं, ते पत्र पण तुमच्या सगळ्या पाहण्यासमोर आलेलं. असं कुठलाही प्रस्ताव नाही त्यांचं. मोगम चाललेलं आहे त्याच्यामुळे. आणि त्यांनी स्वतः स्वीटा 48 डिक्लेअर पण करून टाकलेले आहेत. यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरची फार काही चर्चा करत नाही. जेव्हा ते आमच्याकडे प्रस्ताव घेऊन येतील, चर्चा करतील, त्याच्या वेळेस आम्ही चर्चा करू. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना जाती न्याय जनगणना झाली महाराष्ट्र. मी पहिले मराठीत बोलतो. आपण पाहिलं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बॉस असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्हाला अभ्यास करावा लागेल. खरं ते अभ्यास नाही. खरं तर ओबीसी समाजाचं शोषण करणं हाच भाजपचा नेहमी पायंडा राहिलेला आहे. आणि ओबीसीच्या नावाने ओबीसीच्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम मी अनेकदा सांगितलं की नरेंद्र मोदीची जात ही ओबीसी आहे की नाही ते तपासावं लागेल. कारण की अजूनपर्यंत ओबीसी समाजाच्या बाबतची भूमिका 10 वर्ष ते देशाचे प्रधानमंत्री राहिलेत. अजूनही महाराष्ट्रामध्ये तरी मी तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षापासून ओबीसीच्या मुलांची शिष्यवृत्ती मिळाली नाही, स्कॉलरशिप मिळाली नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारचा जो 50% वाटा आहे ते देत नाही. ते राहिले असते तर ओबीसीचे राहिले असते तर ओबीसीच्या लोकांना घरं मिळाली असती, ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली असती, शिक्षणाची दालनं उघडली गेली असती. परवा राहुल गांधीजींनी लोकसभेत जो आरोप नाही ते वास्तविकता जी मांडली की केंद्रामध्ये जे काही सेक्रेटरी आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचे एक फक्त सेक्रेटरी त्या ठिकाणी आहे, बाकी तर सगळे हायफाय लोक आहेत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मूळ प्रश्न आहे की देशाचे प्रधानमंत्री आत्तापर्यंत कोणत्या जातीचे राहिलेत हे कधी पण कुठल्या देशवासियांना कळलं नाही. कारण त्याची जात नसते, तो देशासाठी काम करतो. पण हे प्रधानमंत्री आहे की आपली जात सांगतात. हे पहिले प्रधानमंत्री आहेत, हे आपली जात सांगणारे. आणि त्याच्यामुळे एक आहे की नाही, कारण की जेव्हा आपल्याला वारंवार सांगावं लागतं की मी या जातीचा आहे तर कुठंतरी प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी लागतंय. मग तुम्ही या समाजासाठी काय केलं? कारण की सातत्यानं मागणी. आता परवा महिला आरक्षणाचं बिल पारित झालं, काँग्रेसने त्याला पूर्ण सपोर्ट केला. पण काँग्रेसचं म्हणणं होतं, राहुल गांधींचं म्हणणं होतं, मल्लिकार्जुन खरगेजीचं म्हणणं होतं की तुम्ही सेन्सेस करा. जो डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेचं जे सेन्सेस जाहीर झालेलं होतं, म्हणजे जे झालेलं होतं ते सेन्सेस का जाहीर करत नाही? नवीन सेन्सेस केव्हा करणार? ते सांगतात की आता आम्ही 2097मध्ये करू. म्हणजे हा एक जुमला महिला आरक्षणाचा त्यांनी दिला. 2024मध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत, ज्या महिलांनाही सुद्धा
या ठिकाणी जे बिल पारित झालेलं आहे त्याचा फायदा होणार नाही. म्हणजे हे सेन्सेसला का घाबरतात याचं उत्तर यांनी द्यावं. हे अभ्यास करणारी जी व्यक्तिमत्व आहेत हे टाईमपासवाले व्यक्तिमत्व आहे हे याच्यातून स्पष्ट होते. त्यामुळे बॉस हा सध्या बॉसचं काम आता दिल्लीतून चाललेलं आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे. वास्तविकता समाजाची पुढे येऊ नये हा एक प्रयत्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाने भांडणं लावून कधी मराठाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात मराठा, कधी राजपूतांच्या विरोधात, कधी दलित वर्सेस हिंदू दलित, कधी मुसलमान वर्सेस हिंदू अशा पद्धतीची लढाई लढवून डिवाइड अँड रूल असं जे इंग्रजाचं जे धोरण होतं ते अंमलबजावणी करण्याचं काम भाजप करते आहे देशात आणि राज्यात. हे आपल्याला पाहायला मिळते आहे. 2024ला काय परिस्थिती राहील राज्यात आणि देशात काय मी वाटतं? तुम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती पाहतोय की महाराष्ट्रात तर हे घाबरलेले आहे. स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका गेल्या 1.25 वर्षात महाराष्ट्रात या लोकांनी घेतलेल्या नाही. म्हणजे हे किती घाबरलेलं आहे त्याचा अंदाज याच्यातून आपल्याला स्पष्ट होतं. महाराष्ट्रात BJP प्रणित येड्यांचं सरकार हे सुपडासाप झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांमधला राग, कारण की मी संवाद यात्रा आता केलेली, मी स्वतः पैदल चाललो पूर्व विदर्भामध्ये, अनेक लोकांना भेटलो, तरुणांना भेटलो, तरुणींना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो, गरिबांना भेटलो, छोट्या व्यापाऱ्यांना भेटलो. लोकांमध्ये भयानक चीड, तीव्र चीड भाजप प्रणित येड्याच्या सरकारबद्दल आणि केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये पाहायला मिळते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यांचा सुपडा साफ तय झालेला आहे. पण केंद्रात आपण पाहिलं तर अनेक राज्यामध्ये यांचं आता सत्ता, जसं कर्नाटकमध्ये सत्ता यांची गेली, हिमाचलमध्ये यांची सत्ता गेली, तसं आता देशपातळीवर अनेक राज्यामध्ये यांच्याजवळून सत्ता आता जायला लागली आणि म्हणून केंद्रातही सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळेल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच बनतील अशा पद्धतीचं लोकांमध्ये कौल आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राजू वाघमारे हे इच्छुक होते शिर्डी लोकसभा आताही मतदारसंघात. आहेत. आजही ते तुमच्या काँग्रेसचे बरोबर अनेक जण आहेत. आगामी लोकसभेत त्यांना तिकीट दिलं जाईल, कारण मागच्या लोकसभेत ज्यांना तिकीट दिलं ते काँग्रेस सोडून आज उद्धव ठाकरे गटात गेले. मी मगाशी सांगितलं की जे काही आम्ही जो सर्वे करू त्या सर्वेमध्ये जे कॅन्डिडेट मेरिट येतील त्या कॅन्डिडेटलाच तिकीट दिले जाणार आहे. त्याच्यामुळे या निवडणुका जिंकायसाठी लढल्या जाणार आहेत. आम्ही शॅम्पलमधून लढल्या जाणार नाही. त्याच्यामुळे आमची पूर्ण तयारी आहे. कॅन्डिडेट आज मला डिक्लेअर करता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मेरिटच्या आधारावर या सगळे निर्णय घेतले जातात. सुळे ह्या वर्ध्यातून निवडणूक लढण्याची चर्चा ना आहे. माढा ना बारामती, वर्धा यावेळी. वर्धा होतंय. कसं आहे, आता सध्या मूळ विषयाला भाजप डायव्हर्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करते आहे. कधी ओबीसी मराठाचे भांडण लावते, तर कधी या पद्धतीचं वातावरण पसरून लोकांना महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा हा प्रयोग केला जातो आहे. निवडणुकीला थोडा वेळ आहे. निवडणुकीच्या काळात कोण कुठून लढेल याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल, कारण की ही चर्चा आता वायफळ आहे. आता ही चर्चा महागाईवर झाली पाहिजे, ही चर्चा बेरोजगारीवर झाली पाहिजे, ही चर्चा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, गरिबांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस एक पक्षाची. शेवटचा प्रश्न, प्रियांका गांधींची नावाची देखील चर्चा आहे की ती महाराष्ट्रातून निवडणूक यावेळी लढवतील. बघा, मी तुम्हाला सांगतोय की ही चर्चेचा विषय नाही आहे. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस कोण कुठून लढेल त्याची यादी आम्ही इंडिया अलायन्स म्हणून आम्ही डिक्लेअर करू आणि उमेदवार आपल्याला तोडीचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती जे सामाजिक आंदोलनातून जे गुन्हे दाखल आहेत त्या आधारे त्यांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. काय वाटतं, कुणाच्या दबावाखाली हे सगळं सुरू आहे? हुकुमशाही सरकार येड्याचं सरकार आहे. आम्ही 10 वेळ सांगतो, पहिले ईडीचं सरकार होतं, एकनाथचा ई, देवेंद्रचा डी आणि अजितचा ए. आता पहिले ईडी होता आता येडा झालं. तर हे येड्याचं सरकार हे तानाशा पद्धतीनं वागते आहे. विरोधकांना दाबण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे. विरोधकांचे कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे या पद्धतीच्या सत्तेचा दुरुपयोग करून तडीपारची कारवाई आणि या पद्धतीच्या करायची ही मानसिकता आहे. कारण की ही लोकशाही न मानणारं BJP प्रणित येड्याचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे ह्या पद्धतीच्या कारवाया अपेक्षित आहे. मुंबईच्या 4 जागेवर ठाकरे गट आग्रही आहे. हिंदी हिंदी और बिहार जातिवार जनगणना हुई है तो महाराष्ट्र में
क्यों नहीं हो रहा? देखो, ये जाति न्याय जनगणना का जो विषय है ये राष्ट्रीय सेंसस का इशू है, जो हमारे नेता राहुल गांधी जी बार बार लोकसभा में रख रहे हैं। अगर राज्य करते तो राज्य को जो डाटा जो केंद्र को चाहिए वो राज्य के डाटा को एक्सेप्ट नहीं करते। हमारी जो सांघिक प्रणाली जो बनी हुई है उसका मेन होता है केंद्र सरकार, और केंद्र सरकार ने राज्यों को उस तरह की मदद करने का काम करना चाहिए, और इसलिए राष्ट्रीय सेंसस ये हमारे लिए सबसे बड़ा महत्वपूर्ण है। और इसलिए महाराष्ट्र की सरकार तो केंद्र के लोगों के इशारे पे चलने वाली है, उनके हस्तक है, वो खुद मुख्यमंत्री ने बताया, तो वो तो सेंसस करेंगे नहीं। पर राष्ट्रीय सेंसस क्यों नहीं किया जा रहा है? राष्ट्रीय सेंसस ये हमारे लिए महत्वपूर्ण है। आज कौन सी जाति के लोग, कौन से धर्म के लोग जो आज भी पिछड़े हैं, उनकी पूरी मालूमात सरकार को चाहिए, लेकिन सरकार वो मालूमात रखने के लिए तैयार नहीं, क्योंकि उनको मदद जो है पिछड़े लोगों को नहीं करना है। लोगों को दबे और कुचले रखना, आर्थिक और एजुकेशनल और फाइनेंशियल कमज़ोर रखना, ये जो स्ट्रेटेजी डिवाइड एंड रूल वाली जो अंग्रेज की थी, वही आज केंद्र की सरकार बीजेपी की और नरेंद्र मोदी की सरकार कर रही है। और उसी का परिणाम है कि महाराष्ट्र में उनकी सरकार होने के जैसे वो नहीं करेंगे और केंद्र सरकार भी नहीं करेगी। इंडिया अलायंस की जो रैली को कल रोका गया है, वर्षा गायकवाड़ उनको भी रोका गया, क्या कहेंगे? ये दबाव तंत्र का यूज होता है? डर गए हैं ये लोग, क्योंकि इनकी वास्तविकता लोगों के सामने ना आए, और लोग हमेशा इनके डर में बने रहे। हमारे विरोध में आवाज़ जो भी करेगा उसका आवाज़ दबाया जाएगा। जो अंग्रेजों की प्रणाली थी वही राज्य की भाजपा प्रणीत और केंद्र की सरकार नरेंद्र मोदी की सरकार कर रही है, और उसी का परिणाम है कि विरोधक जब इनके अत्याचारों का आवाज़ उठाना चाहती है, लोकतांत्रिक व्यवस्था में उठाना चाहती है, तो उसको इस तरह से दबाया जाता है। कल की मुंबई में जो घटना हुई उसका हम निषेध करते हैं सरकार का, और इसको हम विधानसभा में जवाब पूछेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।